भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक देण्यात आली। काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला। यामधील 3 जण डोंबिवलीतील होते। संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोने या तिघांवर डोंबिवलीमधील शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण यांच्यासह डोंबिवलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक देण्यात आली। सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला। डोंबिवलीकरांचा बंदला संमिश्र प्रतिसाद असल्याचं पाहायला मिळतंय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी। पाहूया। काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यामध्ये निष्पाप 28 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामध्ये डोंबिवलीतील 3 नागरिकांचा मृत्यू झालेला आहे। हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने ह्या तिघांचा निष्पाप असा मृत्यू झालेला आहे। हे आपल्या कुटुंबासह फिरायला काश्मीरला गेले होते आणि तिथे आतंकवादी हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। ही बातमी जशी डोंबिवलीकरांना कळतात, डोंबिवलीकरांमध्ये एक आक्रोश निर्माण झालेला आहे। काल पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं होतं तेव्हा डोंबिवलीकरांनी एक हाक दिली होती की उद्याचा हा कडकडीत बंद असेल। आता आपण आहोत डोंबिवली स्टेशन परिसरामध्ये। आपण बघत आहोत की जागोजागी भावपूर्ण आदरांजलीचे पोस्टर लावलेले डोंबिवलीकरांनी आणि काल हाक दिली होती की उद्या ही डोंबिवली कडकडीत बंद असेल। परंतु ही सकाळची वेळ असल्या कारणाने आपण बघू शकता रिक्षा देखील रोडवरती धावत आहे, मोठ्या बसेस देखील रोडवर धावत आहे। परंतु आता सध्या जो टाइम झालेला आहे ह्या टायमाला मोठमोठे दुकानं हे उघडत नाहीये, 10च्या नंतर उघडतात। तेव्हा आपल्याला कळेल की खऱ्या अर्थाने डोंबिवलीकरांनी काय कसा प्रतिसाद दिलेला आहे। आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात रिक्षा देखील रोडवरती चालत आहेत, ट्रक आहेत, बसेस आहेत। सकाळी जे छोटे मोठे धंदे करणारे हॉटेल्सवाले वगैरे आहेत त्यांचेही कारोबार चालू आहेत। नागरिक देखील नेहमीप्रमाणे आपल्या कामधंद्यासाठी धावत आहे। अशी ही डोंबिवलीची परिस्थिती आहे आणि आपल्याला काही वेळातच कळेल की डोंबिवलीत हा किती टक्के बंद आहे आणि किती टक्के चालू आहे। कारण की काल जे घोषणा केली ज्या लोकांनी की सर्व पक्षीय हा बंद पाळण्यात येणार आहे, परंतु अजूनपर्यंत तरी कुठल्याही पक्षाचा नेता, कार्यकर्ता किंवा पदाधिकारी हा रस्त्यावरती दिसून येत नाहीये। अशोक कांबळे, लोकशाही, डोंबिवली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।